मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे, तर 38 जणांना बाहेर काढण्यात यश आलं। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील आहे। एनडीआरएफची टीम आता घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन करते आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या परिसरामध्ये होती। अशामध्येच पूल कोसळला। अनेक पर्यटक इंद्रायणीमध्ये बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य हे अद्यापपर्यंत सुरूच आहे। पूल कोसळला त्यानंतर पर्यटकांची धावपळ झाली। जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र अनेक जण या दुर्घटनेमध्ये वाहून गेल्याची भीती आहे, तर एनडीआरएफच्या पथकाच्या वतीने वाहून गेलेल्या पर्यटकांना शोधण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। तर पुलाखाली जो नागरिक अडकलेला होता त्याला बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते, तर त्यापैकी या अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। तर त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। आपण पाहूयात। मावळमधील कुंडमळा या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना आज दुपारी घडली। या ठिकाणी जो पूल आहे तो कोसळला आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि बचाव कार्य आता या ठिकाणी सुरू आहे। 2 जण ह्या पुलामध्ये जे आहे ते लोखंडी पूल आहे त्यामध्ये अडकलेले आहेत। परंतु हा पूल किती जुना होता या संदर्भात तिथल्या स्थानिकांशी आपण जाणून घेऊयात। काय सांगणार, हा पूल किती जुना आहे आणि नवीन बांधण्यासाठी काय प्रस्ताव दिला होता का? स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यासाठी या हा धोकादायक पूल तात्पुरता वापरता यावा यासाठी स्थानिकांनी मागणी केली। त्याप्रमाणे शासनाने देखील तात्पुरता येण्या जाण्यासाठी हा पूल वापरावा। परंतु रांजण खळगे हे पुणे जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी नेहमी शनिवार रविवार असताना गर्दी निर्माण होती। गर्दी झाल्यानंतर हा पूल पाहण्यासाठी पुलांवर बसून या ठिकाणी अनेक उभे राहून लोक फोटो काढत असतात, जेणेकरून पुलाला या ठिकाणी अनेक भागाला तडे गेले। त्यानुसार आज दुपारच्या सुमारास हा पूल कोसळला आणि कोसळून पर्यटकांचा या ठिकाणी पाण्यात बुडून असतील, काही इंजरी झाल्या, काहींचा मृत्यू झालेला आहे। याला जबाबदार म्हणजे इथे स्थानिक लोकांनी अनेक वेळा पुलाची मागणी केली होती आणि मला पूल पण मंजूर झाला होता, परंतु एवढ्या लवकर कोणताही ब्रिज लगेच होऊ शकत नाही। त्यात बाळाभाऊ असतील, दिगंबर दादा असतील किंवा आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून इथं 8 कोटी रुपये नवीन पुलासाठी मंजूर पण झाले होते। परंतु पर्यटकांचा एवढा मोठा ओघ आहे, त्यामुळं हा पूल पर्यटकांवरती बंदी घालणं गरजेचं होतं। पर्यटकांना बंदी घालणं गरजेचं होतं, पण पर्यटक पण पोलीस प्रशासनाचं ऐकत नव्हते। 4 पोलीस एवढ्या मोठ्या लोकांना काही करू शकत नाही, तर त्या एवढे इथं जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी पर्यटकांच्या न ऐकण्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। नक्कीच पर्यटक या ठिकाणी कोणतीही गोष्ट स्थानिक प्रशासन असेल किंवा पोलिसांचं मानत नव्हते किंवा नेम जुगारून या ठिकाणी ते पर्यटनासाठी येत होते, त्यामुळं ही दुर्घटना घडल्या असल्याचं देखील स्थानिकांनी सांगितलेलं आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, मावळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।